सध्या हमास आणि इस्रायल युद्ध सुरू आहे. हमासने इस्रायलमध्ये घुसखोरी करून दहशत माजवल्यानंतर इस्रायल गाझापट्टीवर जोरदार हल्ले करत आहे. यांच्या युद्धामध्ये भारतीय शेअर मार्केटवर मोठा परिणाम होईल असे वाटत असताना फारसा परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही. मात्र जगात कुठेही युद्ध झाले तर आपल्या शेअर मार्केटवर का परिणाम होतो या संदर्भातील माहिती अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी दिली आहे. तच भारताच्या शेअर बाजारामध्ये जर जगातल्या कुठच्याही युद्धाचा परिणाम होत असेल तर याचा एक सरळ अर्थ असा आहे की जागतिक अर्थकारणामध्ये, जागतिक राजकारणामध्ये आणि जागतिक समाजकारणामध्ये आपल्या देशाचं देश म्हणून एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि विशेषतः करोनानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जगातल्या इतर अनेक देशांवरती अजूनही त्या आर्थिक संकटाची सावली आहे, त्याच्या तुलनेमध्ये केवळ आपल्या देशाच्या अर्थकारणावरती आर्थिक संकट राहिलेलं नसून आपण करोनाचं संधीमध्ये रूपांतर केलंय. आणि त्यामुळे साहजिकच ज्याची वाढ होतीये अर्थव्यवस्था म्हणून, शेअर बाजार म्हणून, त्याच्यावरती परिणाम होणं हे अपरिहार्य असतं. पण त्याचबरोबर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की युद्ध काही आज होत नाहीये, शेअर बाजारही काही आज नाहीये. कदाचित आपल्या देशामध्ये आता त्याची चर्चा जास्त होते पहिल्या काळाच्या तुलनेमध्ये, म्हणून आपण याचा विचार करतोय. पण गेल्या कित्येक दशकांचा जागतिक शेअर बाजाराचा इतिहास असाच आहे की ज्या वेळेला युद्ध झालं त्या वेळेला जगातल्या अनेक शेअर बाजारांवरती तो परिणाम होतो. साहजिकच ज्या दोन देशांमध्ये किंवा ज्या दोन गटांमध्ये युद्ध होत आहे त्याच्याशी संबंधित देशातल्या शेअर बाजारावरती आणि अर्थव्यवस्थेवरती तर लगेचच आणि मोठा परिणाम होतो. तुलनेनं इतर देशांवरती कमी होत असतो, हे लक्षात घेऊ. आणि आत्ता जो तुमच्या प्रश्नाचा उत्तरार्ध आहे की रशिया युक्रेनचं युद्ध झालं आणि नंतरच्या काही काळामध्ये अगदी अलीकडे हमासनं आधी इस्रायलवरती हल्ला केला आणि आता इस्रायल त्याला कडवं प्रत्युत्तर देत आहे. या दोन युद्धांची तुलना करायची झाली तर तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही असं म्हणालात की रशिया आणि युक्रेनचा जेवढा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती किंवा शेअर बाजारावरती परिणाम झाला तेवढा हमास आणि इस्रायलचा झालेला दिसत नाही. याची कारणं दोन. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं की रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश जितके भौगोलिकदृष्ट्या भारतापासून जवळ आहेत तितकं हमास किंवा इस्रायल नाही. दुसरं असं आहे की मुळातच जागतिक अर्थकारणामध्ये किंवा या युद्धांमुळे असं नव्हे तर रशियाशी भारताचे असलेले आर्थिक संबंध हे अगदी आपला देश स्वतंत्र झाल्यापासूनचा आहे. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या आर्थिक धोरणावरती चीनपेक्षा सुद्धा रशियाचा प्रभाव जास्त होता असं म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक व्यापारामध्ये गेल्या 40 ते 50 वर्षामध्ये आपला रशियाशी जेवढा आयात आणि निर्यातीच्या निमित्तानं संबंध आहे त्या प्रमाणामध्ये आपला इस्रायल किंवा हमासशी नाही. म्हणजे इंदिराजींच्या काळामध्ये, राजीवजींच्या काळामध्ये आज ज्याला आपण हमास असं म्हणतोय त्या पॅलेस्टाईन देशाच्या यासर अराफताना काही वेगळी वागणूक आपल्या देशानं जरूर दिली असेल, पण त्या प्रमाणामध्ये पॅलेस्टाईनशी आपले व्यापारी किंवा आर्थिक संबंध कधीही नव्हते. इस्रायलच्या बाबतीत आपल्या देशात राजकीय चर्चा जरूर होऊ दे. आज मितीलाही इस्रायलमध्ये आपल्याकडे अदानीसारख्या समूहाच्या कंपन्या आहेत, काही बँकांच्या ब्रँचेस आहेत, काही बंदरं आपशी आपले करारमदार आहेत. असं जरी असलं तरी याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे रशियाशी व्यापारी संबंध आहेत. अगदी 70च्या 80च्या दशकामध्ये आपल्या या व्यापारी करारातनं आपण त्यांना बॉयलर सुद्धा पोचवलेत. आणि अलीकडच्या काळामध्ये रशिया हा आपल्या देशाचा तेलाच्या आयातीचा सगळ्यात मोठा पुरवठादार आहे. असे कोणतेही संबंध आपले इस्रायलशी नाहीत. आणि दुसरी गोष्ट, एक साधं उदाहरण घेऊ की केवळ आपल्या शेअर बाजारावरती इस्रायलचा परिणाम कमी झाला किंवा कमी जाणवतोय ही तात्कालिक प्रतिक्रिया असू शकेल. जसजसं या युद्धाची व्याप्ती लांबत जाईल तसतसा होणारा परिणाम हा वेगळा असू शकतो. अगदी ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्यावेळेला परिणाम ताबडतोब व्हायची कारणं दोन. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला रशिया आणि युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिक याची जेवढी चर्चा झाली तेवढी आत्ता इस्रायल आणि हमासच्या बाबतीत होत नाही. त्यामुळे त्या देशांशी आपले असलेले सामाजिक संबंध, शैक्षणिक संबंध याच्यामध्ये फरक आहे. आणि दुसरी गोष्ट, रशियाचं युद्ध हे रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला होता. रशियाच्या भौगोलिक आकाराशी, रशियाच्या लष्करी आकाराशी इस्रायल किंवा हमासची तुलनाही होऊ शकत नाही. या अनेक कारणांमुळे इस्रायल आणि हमास याची चर्चा किंवा परिणाम हा कमी होतो.
आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की रशिया आणि युक्रेन असू दे किंवा इस्रायल आणि हमास असू दे, शेअर बाजाराचा एक अंगभूत स्वभावच असा असतो की तो कोणत्याही गोष्टीवरती ताबडतोब आणि तीही टोकाची प्रतिक्रिया देतं. मग त्याच्यामध्ये जर रशियासारखा महत्त्वाचा देश असेल तर साहजिक होणारा परिणाम हा जास्त असतो. आणि रशियाबद्दलचा आपल्या देशाच्या शेअर बाजारावरती तात्कालिक परिणाम मोठा असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय अर्थकारण बदललं त्या दृष्टिकोनातनं रशियाला आपली गरज जास्त होती. अशा पद्धतीचा संबंध किंवा संदर्भ इस्रायल आणि हमासला नाही आणि त्यामुळे या दोघांचे झालेले परिणाम हे वेगवेगळे आहेत. सध्या शेअर बाजारावर परिणाम कमी होणे ही तात्कालिक प्रक्रिया असू शकते. युद्धाची व्याप्ती ज्याप्रमाणे लांबत जाईल त्याप्रमाणे परिणाम पाहायला मिळू शकतात, अशी माहिती चंद्रशेखर टिळक यांनी दिली. भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकल 18, डोंबिवली.